आज आहे दिवस आनंदाचा, गणराया गणपती बाप्पाचा झाला। नमस्कार, लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुकर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स। या कार्यक्रमामध्ये आत्ता आपण आलो आहोत संगम माहुलीमध्ये। आज तो दिवस आला आहे जो कधीही येऊ नये असं वाटतं। खरं तर आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे, त्यामुळे सर्व सातारकर मोठ्या गर्दीने आता संगम माहुलीच्या इथे आले आहेत। तर त्यांनाच आता आपण भेटणार आहोत आणि त्यांच्यासोबत बाप्पाला निरोप देणार आहोत। बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला। बाप्पा चालले गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला। बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला। निराश आमच्या जीवनी हो, केली सुखाची किमया। तुम्ही निघाला सोडूनी हो, उजाड झाली। काही गणेश भक्त आता आपल्या सोबत आहेत। नुकतंच त्यांनी त्यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं आहे। तर मी विचारेन सगळ्यात पहिल्यांदा की 12 दिवस हा बाप्पा आपल्या सोबत होता आणि आज त्याचं विसर्जन झालं, तर काय वाटतं, काय सांगाल? घरातच कोणीतरी आपण व्यक्ती आपल्याला निरोप द्यायला आलं आहे असं वाटतं आणि थोडंसं मनात एकदम नाराज आहे। जाता जाता बाप्पाला काय मागणी मागाल सगळ्यांसाठी? की आपल्या सगळ्या कुटुंबाचं सगळ्या पद्धतीनं कल्याण होते आणि तुझे सतत आशीर्वाद पाठीशी राहतो। खूप छान। आणि तुम्ही तुमचे हे जे 12 दिवस आहेत हे बाप्पा बरोबर कसे घालवले, काय काय एन्जॉयमेंट केली या दिवसांमध्ये? या दिवसांमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि सकाळ संध्याकाळ आरती चालू असते।
त्यामुळे कुठेही असलं तरी त्या आरतीसाठी प्रत्येकजण धावतच असतं. आणि आता ते सकाळ संध्याकाळचं एकत्र येणं थोडंसं आता कमी झालं. असं वारंवार असतात आम्ही सणासुदीला, पण आता हे 12 दिवस जे रोजचं आमचं एकत्र येणं होतं त्याला थोडासा आता खेळ बसतो. आता बाप्पाचं विसर्जनाचा दिवस आहे आज. सातारमध्ये मिरवणूक सुरू असेल तर काय सांगाल की गणेश भक्तांनी किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने मिरवणूक केली पाहिजे? शांत आणि संयमाने म्हणजे व्यवस्थित हे केली पाहिजे. तू तुझा वेळ कसा दिला बाप्पाला? एक प्रश्न विचारू का? आपण सारखं मोबाईलमध्ये असतो, थोडंसं वेळ बाप्पाला दिला तर काय वाटलं मग? छान वाटलं का? छान वाटलं ना? ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवू. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला, बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. आता नुकतंच आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं, तर काय सांगाल? काय वाटतं? घरी गेल्यानंतर हा बाप्पा आपल्याला दिसणार नाही आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये थोडी खुशी, थोडी गम अशा मनस्थितीमध्ये आज बाप्पाचं आम्ही विसर्जन केलेलं आहे. गेले 10-12 दिवस आम्ही बाप्पाची अतिशय मनोभावी सेवा केली आणि आज विसर्जन करताना अतिशय चुकल्यासारखं वाटत आहे. पुढचे आता काही दिवस आम्हाला जरा थोडेसे दुःखीत जाणार आहेत, परंतु तरीसुद्धा बाप्पाने दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही नक्की चांगलं काहीतरी कार्य करू अशी मनामध्ये एक श्रद्धा आज विसर्जनाच्या वेळी आलेली आहे. इथं छान असं नियोजन केलं आहे प्रशासनाने की मांगल्य जे काय आहे तुम्ही हार दुर्वा वेगळीकडे ठेवू शकता आणि मूर्ती इथे विसर्जन आहे. याबद्दल काय सांगाल? कसं वाटतं? इथे आपल्या हिंदू जनजागरण समितीने व येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे शाळकरी मुलं व कॉलेजच्या मुलांतर्फे निर्माल्य विसर्जनासाठी सोय केलेली आहे, जेणेकरून नदीपात्रही आपले प्रदूषित होऊ नये यासाठी त्यांनी सर्व दक्षता घेतलेली आहे व वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे त्यांनी केलेली आहे. पोलीस प्रशासन इथे सकाळपासून मी पाहत आहे कार्य करत आहे. त्यांचे काम चोख पार पाडत आहे. बाकी सर्व व्यवस्थित चालू आहे. आज मिरवणुकीचा दिवस आहे सातारमध्ये. मिरवणुकीविषयी काय सांगाल? कशी असावी मिरवणूक? आपले सातारमध्ये चांगल्या प्रकारे निघते. राजपथ व आपलं मोती चौक पाहिजे ते मिरवणूक आपली पाहण्यासारखी असते. पोलिसांनी आत्तापासूनच चोख बंदोबस्त केलेला आहे मिरवणुकीसंदर्भात आणि प्रत्येकाला टायमिंग दिल्यानुसार आपले गणपती सातारमध्ये बाहेर पडत आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने सातारमध्ये सगळं चालू आहे. जाता जाता बाप्पाला काय मागणं मागाल? काय नाही, भरपूर पाऊस पडावा आणि या दुष्काळ महाराष्ट्र संपूर्ण जो आता सध्या पर्जन्याच्या वाट बघतोय किंवा आज आमच्या खटाव मानला अजिबात पाऊस नाही. भरपूर पाऊस पडावा आणि सर्व शेतकऱ्यांना खुशी व्हावी एवढंच बाप्पाकडे मी मागणी करतो. एकदा
मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि आष्टेकर ज्वेलर्स तर्फे मला ही भेटवस्तू. तालामधी पाय नाचती हो, गुलाल चेहऱ्यावरती, रंगल्या चेहऱ्या आडुनी हो, उदास डोळे रडती. बांध मनाचा फुटला आता, बांध मनाचा फुटला आता, सोडून जाऊ नका आम्हाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या. आताच आपण छान अशी बाहुबलीची रूपातील गणेश मूर्ती पाहिली, त्याबद्दल आपण विचारणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा विचारेन, बाहुबलीची मूर्ती का बसवायची वाटली? मूर्ती बसवत असतो छान वाटले, काय सांगशील? काय खूप छान वाटते, बाकी काय नाही. आणि दरवर्षी आमची वेगवेगळी मूर्ती असते आणि जसं गणपती तशी आम्ही वाट बघत असतो गणपतीची, कधी येतो गणपती काय येते. आणि आपल्या गणपती घरी बसल्यावर आतुरतेने वाट पाहतो. आता आतुरतेने आपण वर्षभर बाप्पाची वाट पाहत असतो आणि आज हा बाप्पा निघाला आहे त्याच्या घरी, काय सांगाल? थोडं हे वाटतं बाप्पाला आम्ही एवढं सांगू की बाबा पाऊस, आत्महत्या आणि सातारामध्ये सगळे शांततेने वातावरण मिरवणूक निघावी ही बाप्पाला आम्ही प्रार्थना करणार आहे. यावर्षी 12 दिवस गणपती उत्सव होता, तर या 12 दिवसांमध्ये काय काय एन्जॉयमेंट केली? त्यामध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा, परत रक्तदान शिबिर, विजयनंतर कॉम्प्लेक्समध्ये सगळं बिल्डिंगमध्ये सगळं वातावरण सगळं शांत होतं. खूप छान पद्धतीत आणि दरवर्षी खूप छान मूर्ती असते. दरवर्षी आणखी वडिलांची काहीतरी विचार असते आणि खूप छान वाटतं. यावर्षी बाहुबली हा एवढा प्रसिद्ध चित्रपट झाला, त्यामुळे बाहुबलीची मूर्ती. तर जाता आता बाप्पाला काय मागणं मागाल? सर्वांना आनंद ठेव. सर्वांना आनंद. तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होऊन दे आणि आष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. धन्यवाद. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शुभक्स. या कार्यक्रमामध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर पुन्हा बातचीत करणार आहोत. मला ना नेहमी एक प्रश्न पडतो की जेव्हा वजनावरती मी फळ विकत घेते तेव्हा मी त्या फळाच्या गराबरोबरच त्याच्या जाडजूड सालीचे तर पैसे देत नाहीये ना. आणि जरी देत असेल तरी मग त्या सालीचे पैसे किती आणि गराचे पैसे किती हे कसं कळणार? कुठलीही गोष्ट वजनावर विकत घेत असताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारायचा चॉईस नसतो. पण आता आपल्याला ह्या गोष्टींची इतकी सवय लागली आहे की सोनं खरेदी करताना सुद्धा काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. पटत नाहीये ना? मग एकदा आठवून बघा की खडे लावलेल्या बांगड्या किंवा नेकलेस विकत घेताना किती वेळा तुम्ही खड्याचं वेगळं आणि सोन्याचं वेगळं वजन तपासता? सुबक कलाकुसरीने घडवलेला आणि शोभिवंत खड्यांनी सजवलेला असा हा सोन्याचा हार, कोणालाही भुरळ पडेल असा हा हार. हा सोन्याचा हार विकत घेताना त्याला सरसकट सोन्याचा भाव लावला जातो आणि असं केल्यास हमखास तोटा होतो. कारण ह्या हारावरती जे खडे आहेत त्या खड्यांची किंमत सोन्यापेक्षा खूप कमी असते. तर तुम्ही जेव्हा ह्यापुढे असा दागिना विकत घ्याल तेव्हा त्या दागिन्यांच्या वजनांचं वर्गीकरण करायला विसरू नका. तसं बघायला गेलं तर प्रत्येक स्त्रीचा अगदी जीवाभावाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. आणि आजकालच्या फॅशनप्रमाणे
आपल्या प्रत्येकीकडे 2-3 प्रकारचे अशा वेगळे वेगळे स्टायलिश मंगळसूत्र नक्कीच असतात, हो की नाही? मात्र मंगळसूत्र खरेदी करत असताना काळ्या मण्यांची किंमत वेगळी आणि सोन्याची किंमत वेगळी असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसं आहे माहितीये का, माझ्यासाठी आता अशा दागिन्यांची खरेदी करणं खूप सोपं झालंय. कारण कृष्णा राजाराम अष्टेकरांकडच्या प्रत्येक दागिन्यांवरती स्टोन स्टॅम्पिंग केलं जातं. स्टोन स्टॅम्पिंग म्हणजे दागिन्यांवरचे खडे आणि काळ्या मण्यांचं वजन हे त्या दागिन्यांवरती स्टॅम्प केलेलं असतं. तेव्हा आपणही अशा दागिन्यांची खरेदी करत असताना स्टोन स्टॅम्पिंगचा आग्रह जरूर धरा. कारण दागिन्याची पूर्ण माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळवलाच पाहिजे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठे आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स.
आताच आपण काही भक्तांबरोबर बातचीत केली होती. अजून येथे काही गणपती भक्त आपल्यासोबत आहेत ज्यांनी त्यांच्या बाप्पाचं नुकतंच विसर्जन केलं आहे, निरोप घेतला आहे. काय वाटतं आहे काका, काय सांगाल या विषयावर? आजकाल आता बघतो आपण की सगळे POPचे गणपती वापरतात, इको फ्रेंडलीकडे कोण बघतच नाही. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की सर्व लोकांनी इको फ्रेंडली म्हणजे शाडूच्या मूर्तींचा घरी स्थापना करावी, त्यामुळे पर्यावरणही चांगलं राहील अशी माझी इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगा? ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सांगतो की निर्माल्य वगैरे व्यवस्थित ज्या ठिकाणी टाकायला सांगितलं त्या ठिकाणी टाकण्यात यावं. त्याचप्रमाणे मिरवणुकीत नको ते धागडधिंगा वगैरे नको, डान्स वगैरे असलं काय करण्यात येऊ नये. तुम्ही तुमचा गणपती उत्सव कसा साजरा केला? आम्ही पाठीमागच्या 12 दिवसात घरामध्ये खूप प्रसन्नतेचं वातावरण होतं, कारण गणपती बाप्पा विराजमान झाले होते. आम्ही सर्व खूप खुश होतो आणि सर्वांनी मनापासून गणपतीची सेवा केली. माझे गणपतीची एकच इच्छा आहे की पाऊस हा मोठा पडू दे, शेतकऱ्यांच्या म्हणजे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर व्हावी ही गणपतीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि यावर्षी बाप्पा ही प्रार्थना सगळ्यांची नक्कीच ऐकेल. तुम्ही जाता आता काय मागणं मागाल बाप्पाला? पुढल्या वर्षी लवकर या आणि हे 10-12 दिवस आम्ही जसे आनंदात सुखात घालवले तसेच आम्हाला पुढल्या वर्षी पण मिळतील. तुमची ही देखील इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करून द्या आणि बाप्पा नक्कीच पुढच्या वर्षी लवकर येईल. एकदम मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. गावाला चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. निराश आमच्या जीवनी हो केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडून हो उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला. हिंदू जनजागृती समितीचे काही कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारणार आहोत. आता तुम्ही बरेचसे तिथे बोर्ड घेऊन आहेत ज्याच्यावर मेसेज लिहिले आहेत, तर काय सांगाल नक्की प्रदूषणाविषयी उत्सवाच्या? आम्ही खरं तर मुळात हिंदू जनजागृती समितीतर्फे आमचा मुख्य मुद्दा असा आहे की धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रदूषणाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. म्हणजे आपण दरवर्षीच बघतो की आपले सण उत्सव आले, गणपती असो, होळी असो, कुठलाही सण आले की सगळीकडे ओरड सुरू होती की प्रदूषण होते म्हणून. पण आमचा मुख्य उद्देश काय आहे तर प्रदूषण खरंच होतंय का याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आम्ही वर्षभर सातत्यानं प्रबोधन करते की गणेश मूर्ती आहे ती त्यांनी शाडू मातीची बनवावी किंवा आकाराला लहान असावी, नैसर्गिक रंग त्याच्यामध्ये वापरावे. आणि जे निर्माल्याच्या बाबतीत जो प्रश्न आहे तर निर्माल्यसुद्धा आपण नदीमध्ये विसर्जन झाल्यामुळे तुम्ही खरोखर विचार करा की खरंच त्याच्यामुळे प्रदूषण होईल का. आता नदीच्या अगदी जवळ बघितलं तर असंख्य झाडं आहेत, तर त्याचा पालापाचोळा नदीमध्ये पडून कधी प्रदूषण झालेलं आपल्याला आढळून आलं आहे का. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की निर्माल्य हे नदीमध्ये विसर्जन झालं पाहिजे, त्याचं खतसुद्धा होतं नंतर. आणि त्याच्यावरच्या प्लॅस्टिक पिशव्या किंवा कॅरी बॅग आहेत तर त्या आपण अवश्य त्याच्यामध्ये टाकायला नको, याची काळजी आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण घ्यायला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतो की म्हणजे दरवेळी हिंदूंनाच सांगितलं जातं कुठल्याही सणाला की प्रदूषण रोखा, पण ही धर्महानी आहे किंवा आमच्या धर्मपरंपरा दुखवण्याचा भाग आहे. तर मग जे ओरडतात प्रदूषण होते असं, पण त्यांना आमचा प्रश्न आहे की वर्षभर ते काय करतात. म्हणजे वर्षभर कारखान्यांचं सांड किंवा सांडपाणी आहे तर डायरेक्ट पाण्यामध्ये नदीमध्ये घातलं जातं. मग तिथे हे वर्षभर कार्यकर्ते जे आत्ता प्रदूषण होते गणपतीच्या काळात म्हणून विरोध करतात, तर त्याच्यासाठी काही ते कार्य करतात का, हा पण आम्हाला त्यांना प्रश्न आहे. आणि बाकी जे काही विरोध करतात त्यांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही वर्षभर गणपती आदर्श उत्सव साजरा व्हावा म्हणून तुम्ही स्वतः काय प्रयत्न करता. आम्ही समितीतर्फे अखंड वर्षभर सातत्याने गेली 10 वर्ष मी आम्ही
प्रबोधन करतोय की आदर्शरित्या गणेशोत्सव साजरा करावा. आपल्या ह्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार आहेत ते सुद्धा आम्ही स्वतःहून आपण कमी कसे करू हे पण आपण सातत्यानं गेली 10 वर्षापासून प्रबोधन. मी याच्यावरून म्हणेन की आता भरपूर असा विषय होतोय की कृत्रिम तलाव बनवणं किंवा हौदामध्ये गणपती विसर्जित करणं घरातल्या किंवा बादलीत विसर्जित करणं, याबद्दल काय म्हणतात? हां, म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बघितले की जिथे जिथे हौदामध्ये किंवा कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केलेलं आहे तर त्याचं नंतर काय केलं जातं हा मुख्य प्रश्न आहे. तर आम्ही स्वतः त्याच्या काही वर्षापूर्वी शूटिंगसुद्धा व्हिडिओ शूटिंग पण केलं होतं. तर त्या मूर्ती सगळ्या उचलून कित्येक वेळा लक्षात आलंय की कचऱ्याच्या गाडीतून घेऊन जातात आणि खाणीमध्ये टाकल्या जातात. म्हणजे मग हा आमचा धर्मश्रद्धांचा अपमान नाही आहे का किंवा गणपतीचा हा अवमान नाही आहे का किंवा नंतर तुम्ही काही दिवस नदीत फेकून देता तर त्याच्याऐवजी आम्ही जर श्रद्धेनं 10 दिवस पूजा करून आम्ही जर विसर्जन करत असू तर त्याच्याबद्दल तुमचा विरोध का, असा आम्हाला प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न मान्य आहेत. त्याचबरोबर जर वर्षभर जे प्रदूषण होतं त्या दृष्टिकोनाने काय सांगाल? कसं आहे ना, वर्षभर जे प्रदूषण होतं ना तर त्याच्यासाठी कुणी काहीच करत नाही आहे. पण हिंदूंचे सण आले किंवा काही उत्सव असतील त्यावर प्रदूषणावर भर दिला जातो. म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार कसं आहे ना, मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जन करणं हे जर शास्त्र आहे तर त्यांना जर विरोध केला असला तर त्यांच्या भावना दुखवल्यासारखे होतील. त्यामुळे आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे मूर्ती पाण्यात विसर्जन करण्यास संधी द्यावी एक आज पप्पाचा निरोप घेण्याचा दिवस आहे, तर जाता जाता पप्पाला काय मागणं मागाल? गणपतीपुढे आम्ही एकच प्रार्थना करू की सगळ्या हिंदू बांधवांना आपले सण आदर्शरित्या कसे साजरे करावेत तर याचा विचार अंतर्मुख होऊन सगळ्या बांधवांनी करावा आणि आपल्या सणांना गालबोट लागू नये असं आपल्याकडून पण वर्तन हवं आणि आपली संस्कृती आणि सण परंपरा हे सगळं टिकून हवं. अशा पद्धतीची सद्बुद्धी परमेश्वराने आम्हाला द्यावी अशी प्रार्थना. तुम्ही काय त्या ताईंनी जे सांगितलं ना तेच आम्हा सर्व भगिनींचं मत आहे. सर्वांना धर्मशास्त्रानुसार कृती करण्याची बुद्धी पप्पांनी द्यावी हीच एक इच्छा आहे. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुकर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉईज, गृहराज आणि जर्ज शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये गेल्या 12 दिवसांमध्ये आपण गणरायांचे आगमन पाहिलं, त्याचबरोबर काही भजनी मंडळांसोबत देखील बातचीत केली, काही मंडळांची भेट घेतली, त्याचबरोबर गौरी दर्शन सोहळा देखील केला. आज पप्पाचा निरोप समारंभ होता. आपण आज पप्पांचं विसर्जन करून त्याचा निरोप घेतला. या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील वर्षी लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2018मध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी शीतल राजे शिर्के, कॅमेरामॅन आशुतोष ताटेसोबत सातारा. माझ्या बाप्पाचे गुणगान त्याची शक्ती